सगळं? हिला लग्न करायचंय ना तुझ्याशी? अरे अभ्या निघ आता तरी. नाही तर काय खरं नाही बघ तुझं. अभ्या स्वतःचा विचार कर. मरू दे ही दुनियादारी. आपण तुझं अकॅडमीचं स्वप्न पूर्ण करू. चल माझ्यासोबत. माझ्यासाठी नाही हा, निदान स्वतःच्या स्वप्नासाठी तरी निघ. अजून काही वर्ष निघून गेली ना मग पश्चाताप करशील बघ. तेव्हा वाटेल तुला वेळ होती, बॅग रेडी होती, पोरगी बी होती. फक्त थोडी हिम्मत केली असती ना तर आयुष्यच बदललं असतं तुझं. हव्या, अरे नको या नरकात अडकूस. लतीशी लग्न म्हणजे तुझ्यासाठी नरक आहे, नरक. हरि ओम श्रीमन्माघनाधिपतये नमः। यशोदाभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, मातापितृकमलचरणेभ्यो नमो नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। फलास्तु संकाश तारकाग्रमस्तकं रौद्ररत्म घोरतमि केतवेम केतु आवाहयामि स्थापयामि। नवऱ्या मुलाला बोलवा। अभ्या, 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 माग्रापयामि दीपम दर्शयामि दीपांतरेण। फुल घ्या एक। हॅलो, अहो अभ्या नाही आहे हो. काय नाही कुठंच दिसेना हो. नाहीये? चला नवऱ्या मुलाला बोलवा। मी पण येते, हा मी पण येते. हा बर। तर उपचारार्थे एक फुल घ्या। हळू हळू अभ्या कुठे आहे? गेले पळून। काय? नवऱ्या मुलाला बोलवा। येतो येतो। कुठे अभ्या? काय माहिती. आहे अभ्या कुठे? नाही माहिती बाबा, नाही माहिती. तरी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यावर नीट लक्ष द्या म्हणून. पण काय करायला पाहिजे म्हणजे आता? अहो नवरा मुलगा कुठं आहे? मंगलाष्टक सुरू करायची आहेत, बोलवा लवकर। येतो येतो येतो। अहो नवरा मुलगा कुठं आहे? आला आला।
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो. मिने मिने शुभलग्न सावधान. दोघांनी एकमेकांना हार घाला. नवऱ्या मुलाने नवरीच्या गळ्यात हार घाला. अहो थांबा थांबा जरा एक फोटो तर काढू द्या. स्माइल प्लीज. नवऱ्या मुलीने नवऱ्या मुलाला हार घाला. अरे अबे वाक्य खाली. माझी लती तुझ्या एवढी उच नाहीये. मला हात दे का. अरे मान वाकाव. वाकवली की तुमच्या इच्छेपुढं. आता काही बी अपेक्षा करू नका. उंचावरती कुणी फॅन लावला. आता हे लाश मिने अग काय करती. तिथे जीव देतीये. तू तर घाली. आणि माझी साडी कशाला घेतली. आता जी समोर दिसली ती घेतली मी. अगं येडी का फुळी तू. एवढी 2800ची आहे ना साडी माझी. काय झालं. पेपरामध्ये आता बातमी येईल. प्रेमभंग झाल्यामुळे मिस नाशिक ही केलं सुसाईड. कुठल्या तरी खोपच्यातील वाची दिने आणि ती बी लोकल पेपरात. रडू नको. सुसाईड बिसाईड करून ना हाक नाक तुझा जीव जाईल कळतंय का. आणि लोक काय म्हणतील. काय म्हणतील. काय एवढी मिस नाशिक आणि अशी फुसकी निघाली. आणि अभ्यालाही नाही आवडत अशा रडक्या पोरी.
अस्सल बघतो तुला. खरंच दीदी? हा मग तो मला स्वतः बोललाय का बाईने कसं खमक असलं पाहिजे म्हणून. माझं पहिलं खरं प्रेम विधवा झालं दीदी. माझं पहिलं खरं प्रेम विधवा झालं. प्रेम विधवा कसं होतं? जसं आता माझं झालंय ना तसं. हे आता फक्त टेम्पररी. तिथे तिकडं माझ्या आब्याचं लग्न लागलं बी असेल ना. लागलं तर आहे. 6 महिने जरी निभलं ना तर लय झालं पाय तू. तरी बी सहा महिन्यासाठी होईना माझं खरं प्रेम विधवा झालं ताई. आब्या 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 मालक आला बघ हात हलवत. मालक मालक हो ना, हळू ना. तोंडावर पडलं तर लगीन नाही होणार ना देखण्या. अहो, लगीन झालं मालक, लगीन झालं. अरे येता येता काय एकटाच टाकून आला काय? अरे माझं नाही, लतीचं लगीन झालं मालक. अरे पण तो माहेरचा बसम्या गेला होता ना मंडपातनं लगीन मोडून. हसण्याशी नाही, अभ्याशी झालं. अभिष चला मुलाकडची फॅमिली या फोटोसाठी. हो. हेमा हेमा कुठे आहे? हॅलो. हा आले आले. हा ठेवा फोन येते. ए हाशू आले. कुठे बघ की. आले आले. आली का? हा चला चला चला. हे हात दे बाई. चला आमचा फॅमिली फोटो आहे बाई. मी तिच्या बाजूला उभी राहणार आहे. ये इकडे. ए बाई तू थांब ना. आधी आमचा फॅमिली फोटो निघू दे की मग तुझा. हा काढा. आता बाई येऊ दे की, तिला बहीण आहे की नाही माझी. येऊ दे की. ये ये आता ये. सारखं मंगळसूत्राला कशाला हात लावायला पाहिजे का? शेट आता काय? आता काय? आता लग्नाला जायचं ना भाऊ. तयार होऊन आणि नवरा नवरीसाठी स्वीट घेऊन. दौलतराव स्पेशल. अरे गागा कल्प्या गाडी चल. गुरुजी चला पुढचे विधी सुरू करा. हात जोडा. श्री गणेशाय नमः. गणनाथ गणाधिपते नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गणनाथ गणाधिपते नमः.
राजाला राणी भेटल सुकलेल कोड सुटल. आता माझ्या मागे म्हणा मम मम आत्मना आत्मना सकल शास्त्र. चला तुमच्या हाताची ओंजळ करा. आता तुम्ही सुद्धा तुमच्या हाताची ओंजळ करा. हो थोडी जवळ धरा. आता तुम्ही पाण्याची धार धरा. शांतीरस्तु पुष्टीरस्तु तुष्टीरस्तु सौभाग्यमस्तु आयुष्यमस्तु अखंड सौभाग्यमस्तु. आता नमस्कार करा. आता कन्यादानाचा विधी संपन्न झालेला आहे. या कन्यादानाचा अर्थ असा आहे की धर्मपालन आणि उत्तम संतती प्राप्तीसाठी मी माझ्या मुलीला तुमच्या गोत्रात समर्पित करीत आहे. आज माझी कन्या मी तुम्हाला अर्पित करतो. वराने माझ्या कन्येचा स्वीकार करावा आणि मला कन्यादानाच्या पुण्याचा भागीदार करावा. नवऱ्या मुलीचं मंगळसूत्र घेऊन ये. अगं बाई मंगळसूत्र राहिलंच की. हो ना, गडबडीत लक्षातच नाही आलं. पण आता ऐन वेळेला दुकानातून आणावं लागेल. नाही नको. अहो ते नवीन मंगळसूत्र आहे की. पुढे अहो तेच एक धड काम केलं की आपल्या हेमेनी. म्हणजे ते नाही का तिकडं ते तुम्ही सही केली त्याने बॉक्स आणून दिला होता. आहे की ते घरी. आणा ना. आणते हा गरजे लगेच 2 मिनिटात आले. तू काय आली इकडं? ते जरा आवरायचं होतं ना म्हणून. मंगळसूत्र कुठे? घातलंय ना? घातलं की. कशी ग गुणाची ती माय माझी. नवीन मंगळसूत्र कुठे आहे? नवीन मंगळसूत्र तर तुम्ही ठेवलं की तुमच्या कपाटात. मला काय माहित. माझ्या कपाटात मीच ठेवलेलं मंगळसूत्र काढून घ्यायची हिंमत कशी झाली ग तुझी? नाही नाही हो आत्याबाई, मी नाही घेतलं. असं कसं तुमच्या कपाटातलं नाही घेतलं मी. माडखळती कशा पायी बोलताना. मला ओरडायला लावायचं नाही आहे मी. जाय मंगळसूत्र आणून माझ्या हातात ठेव. जाय जाय.
अभि, माझ्या लतीला स्वीकार. आणि थँक्यू माझी लाज राखली त्याबद्दल. आम्ही गॅरंटी देतो माझी लती तक्रारीला एक बी जागा नाही देणार. स्वर करेल घराचा. तुमची लाज राखण्यासाठी मी माझा बळी जाऊ देणार नाही. हे कंकण नवऱ्या मुलांनी नवरी मुलीच्या डाव्या हातात बांधायचं. आता मंगळसूत्र आलं की नवऱ्या मुलाने त्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावून ते नवरी मुलीच्या गळ्यात घालायचं. अगं दे ना, सासू जीव घेईल माझा. दे हे मंगळसूत्र आधी माया गळायला लागलं पाहिजे. हे मे हा आले आले. दे ना. माझं सौभाग्य आहे ना ते. देते का आता? हे बघ ती थिरडी आतमध्ये आली. वच 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 करेन तुला माहिती. घे म्हणाव त्या ढब्बीला माझं उष्ट मंगळसूत्र. हे मे इतका वेळ लागतोय का तुला? हा आतेबाई, हे माझं मंगळसूत्र आहे. हे माझ्यासाठी घेतलेलं ना. मग लतीला देताय का? हा, ती होणारी सून आहे ना या घरची आजपासून. हा, किती सुंदर आहे नाही? या बरं का तुम्ही दोघी सोहळा पाहायला अभिच्या लग्नाचा. या. अहो ते मंगळसूत्र कुठे आहे? आणा लवकर. येते येते. आले आले आले, मंगळसूत्र घेऊन आले मी. गुरुजी, हेनो कंठबद्धानी संपूजम समर्पयामी. या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावा आणि ते नवरी मुलीच्या गळ्यात घाला. आता हे मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घाला आणि माझ्या मागे मी म्हणतो तसं म्हणा. मांगल्ये तंतु नानेन. मांगल्यं तंतु नानेन. आता ते मंगळसूत्र नवरी मुलीच्या गळ्यात घाला.
लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि ॐ तारनरनरु 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 आता आपण सप्तपदीच्या विधीला सुरुवात करूया. दोघांनी एकमेकांचे हात हातात घ्या. अभ्या तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं रेचते लक्ष्मीच पत्न्या होरात्रे पारब्धेन सूत्राणि रूपमश्यन विमेनिकानो भौमैकानं सर्वलोकमैकानमः. प्रथम पेरीपदं संभोजन समर्पयामि. या प्रत्येक पावलामागे एक अर्थ आहे. नव्या सहजीवनाची ही सुरुवात आहे. हे सहजीवन नाही, शिक्षा आहे शिक्षा. आता नवऱ्या मुलीने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने पहिली सुपारी बाजूला करा. याचा अर्थ असा आहे की तू माझ्याबरोबर पहिलं पाऊल चाललीस, तुझं माझं साक्ष्य झालं. आपलं सख्य आधी कधी नव्हतं, यानंतर तर प्रश्नच येत नाही. आपल्यात सख्य नसेलही कधी, पण मी आपल्या कर्तव्याला चुकणार नाही. दुसरं पाऊल, तू माझ्याबरोबर 2 पावलं चाललीस, तू माझं बळ वाढवणारी हो. तुला तुझंच बळ सांभाळता येत नाही, माझं बळ काय वाढवणार तू? शरीरानं तू फिट आहे, पण मैत्रीच्या नात्यानं तुझं मानसिक बळ वाढवायचा प्रयत्न करेन. तिसरं पाऊल, तू माझ्याबरोबर 3 पावलं चाललीस, धनप्राप्ती आणि ज्ञानाने आपण आपलं जीवन समृद्ध करू. आहे ते धन गेलं म्हणून मला इथं उभं राहावं लागलंय. हे सहजीवन नाही, हा व्यवहार आहे. तरी मी तो निगुतीनं करेन. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं गौरी नारायणी नमस्तुते. हे चतुर्थ फेरी संपूज्यं समर्पयामि. चौथ्या फेरीचा अर्थ, तू माझ्याबरोबर 4 पावलं चाललीस, तू सुख वाढवणारी हो. तू आज आयुष्यात आलीस आणि माझं सुख आजपासून गेलं. माझं सुख माझ्या बापूंपाशी आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करेन. आता 5व्या फेरीला मुलींनी पुढे व्हायचे, मुलांनी मागे व्हायचे. पंचम फेरी संपूजन समर्पयामि. पाचव्या फेरीचा अर्थ, तू माझ्याबरोबर 5 पावलं चाललीस, तू संतती वाढवणारी हो. सहावे पाऊल, तू माझ्याबरोबर 6 पावलं चाललीस, तू सर्व ऋतूंमध्ये सुख आणि साथ देणारी हो.
माझी साथ तुला कधीच मिळणार नाही. या नात्याकडनं माझी कुठली बी अपेक्षा नाही. सातवं पाऊल, तू माझ्याबरोबर 7 पावलं चाललीस. आज तू 7 जन्मासाठी माझी सहचारिणी अर्धांगिनी हो. इथं माझं फक्त शरीर आहे, मन नाही. माझ्यासाठी या विधीला काही अर्थ नाही. आम्ही हे लग्न मानतो ना, तुला माझी अर्धांगिनी. आणि याच काय, 7 जन्मात आपण नवरा बायको होणार नाही. माझ्यासाठी 7 जन्म नाही, माझ्या बापूंच्या चेहऱ्यावरचे सुखाचे 7 क्षण महत्वाचे. आता सप्तपदीचा विधी संपन्न झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुम्ही नवरा बायको झालात. आता जोडीने सर्वांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या. अरे लते मी आलो. लती मी तुझ्यासाठी धावत आलो बघ. गाडीची लिफ्ट पण घेतली. पप्पाने उघडून आलो मी. लते हे काय केलेस तू? सज्जनराव अहो सज्जनराव, सज्जनराव, ओ सज्जनराव, सज्जनराव. हे अरे बघा त्यांना झटका बिटका आला का काय? सज्जनराव, पप्पा. बापू मी चुकलो बापू. अरे काय करताय तुम्ही? असं कसं केलं बापू तुम्ही? मला फसवलं. फसवलं तर तू आम्हाला. आब्या शांत. आब्या सोड तू. आब्या शांत. अहो पण लग्न तर माझ्याशी ठरलं होतं ना तिचं. तुम्हीच लग्न मोडून गेले ना. पण आलो ना मी परत. पण उशीर झाला ना सज्जनराव. जावई बापू ते सज्जनराव, डिवोशन झालं माझं. माझं लतिकावर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा विचार करू शकत नाही. संपलं माझं आयुष्य संपलं. मी पप्पांना सोडलं आणि लतिकाने मला तोडलं. आता मी जगून काय करू? पाहुणे तुम्ही जरा आराम करा. लय दगदग झाली ना. तर काय मग, माझ्या लतीसाठी पळत पळत आलो ना इथपर्यंत. चला ना तुम्ही आपल्या घरी चला ना. मी घेऊन जातो तुम्हाला. चला लते. चला.
अरे काँग्रेस ना पब्लिक. नवरा नवरी बरोबर सेपरेट झाला पाहिजे. हा अरे बालमित्राचं लग्न आहे ना भाई, फोटो तर बनताय ना. काय ब्या शाबास यार, काँग्रेस अभ्या यार, काँग्रेस. वा 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 वा. लते अभ्या लतिका वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन. शाबास. हे म्हणजे एकदम नाही का, असं नाही का, एकदम मॅजिक झालेलं आहे नाही का. कहाणी में ट्विस्टच आहे ना भाई. बापू बापू भार हलका झाला का? आता लेख म्हणल्यावर थोडं असतंच ना. नाही पण हे बरं झालं ना, आपली पोरगी गावात राहिली. बापू गावात काय शेजारीच. हो ना, योगाच्या गोष्टी असतात. ऐ इथं काहीतरी इम्पॉर्टंट चाललेलं आहे ना. आमचं झालं का मग येईल. दादागिरी नको करू इथं. हा दादागिरी. अरे नाही यार, सॉरी ना. ओ काका सॉरी, काका सॉरी ना. मी तुम्हाला नम्र हे काय म्हणे रिक्वेस्ट आहे, विनंती, नम्र विनंती करतो की आमचं लई जुनं प्रेम आहे नाही का अभ्या. आमचं डिस्कशन एकदा ओव्हर झालं का मग तुम्ही. हा नम्र विनंती. बस का भाई. हा साष्टांग नमन घालू का आता. तुझा दिवस आहे आज, तू बोल भाई. हा तुझं नशीब तर लई थँक्यू निघालं यार अभ्या. नाही म्हणजे नशिबाला तू थँक्यू म्हणावं असं या अर्थानं बोलतोय मी. अरे लतिका सारखी एकदम साधी सरळ बायको तुला मिळालेली आहे. बायको अशीच पाहिजे, एकदम घरगुती टाइप्स मध्ये. घरादाराला सांभाळणारी, आई बापाला सांभाळणारी. करेक्ट आहे. देख ना देवा घेऊन करायचं काय आहे. संपलं का? तांब्या भरतं प्यायला. अजून हवंय का? आणू का? नको, पास झालं. कधीचा उन्हातानातून पळत आलोय मी इथपर्यंत. पण काही उपयोग झाला का त्याचा? विश्वास पाहिजे ना प्रेमावर. ही मंद आहे का उलट ती जराशी. हा पण तुम्ही लई चंट वाटत. हा बघ, आहेत मिस स्मार्ट. एक विचारू का ताई? ताई मग काय बाई म्हणू का? राहू दे, तुम्ही ताईच म्हणा. कामिनी ताई, मला खात्रीच आहे या अभिनमिता ना पहिल्यापासून डोळा होता माझ्या होणाऱ्या बायकोवर. अरे आता सुखानं संसार कर बरं. राहू दे ते अकॅडमी फिकॅडमी नाही का. हा केवढ्याला पडलं पहा बरं ते अकॅडमीचं. अकॅडमी बसलो ना फटका दणकन. ना तू बापूंचे 20 लाख घेतले असते, ना त्याची राख झाली असती. नाही सिरियसली हर्ट होतात अशा गोष्टी. ते पण झालं गेलं, जाऊ दे. आज खुशी का मोक आहे. आपलं भांडण जरी असलं ना तरी माझ्या मनात कधीच तुझ्याविषयी वैर नाही बरं. ओ लतिका वहिनी, तुमचं तोंड का बरं असं एरंडेल पेल्यावणी झालेले? काही नाही, चांगलं आहे सगळं. हा चांगलंच आहे ना मग. आणि चांगलं आहे तर तोंड गोड झालं पाहिजे की नाही. हा बापू आबांनी खास मिठाई पाठवलेली आहे. बरं झालं काल प्या. काय जोड आहे. वा वा आब्या घे. नको नको म्हणून कसं चालन. अरे जे बायकोला आवडत ते नवऱ्याने खाल्लं पाहिजे ना. काय लती का वहिनी, बरोबर आहे की नाही. मॅटर कसं आहे, तू तिला मॅच झालं पाहिजे आभ्या. वहिनी अशा गोल गोल, तू सुका बोंबील, ते बरं नाही दिसत म्हणून म्हणलं. आणि हे बघ लती काही बारीक होणार नाही. तू वाईट नको वाटून घेऊ, पण फॅक्ट इज फॅक्ट ना.
तर तुलाच तिच्या साईडचं व्हावं लागेल ना. आज का लुक देतो यार तू लय सिरियस आहे. आजा मोहब्बत मी इधर आ जाओ, इधर आ जाओ. आव्या त्या दिवशी तुला ग्राउंडवर बोललो तुझ्या होणाऱ्या बायकोला फिट कर आधी, तर लई मिरच्या झोमल्या रे तुझ्या नाकाला. आता अशी ढोली बायको म्हणल्यावर तू कुठल्या तोंडानं गावाला फिट करणार आहे? शेण घालतील ना लोक तोंडा, हसल ना पब्लिक. संसाराचा गाडा वडता वडता तुझी आयुष्य पोतारा बाप गाडा मग गाडा मग लय बेकार गाडा आहे. कसा ओढशील रे हा गाडा? संसाराचा गाडा वडता वडता घाम निघन ना. आता तुझ्याकडे ना पैसा आहे ना पाठबळ आहे. तुझ्याकडे आहे तर फक्त ढप्पाढोल. आता अकॅडमीचं तर बोंब बोललं ना तुझ्या, तिथं आपला बार होणारच आहे. म्हणजे होणारच होता, कन्फर्म होतं. तुझं दादा तर पेताड आहेत, त्याच्या संगतीने तू येत जा ना बारमध्ये आपल्या. बाय 1 गेट 1 फ्री. गम विसरायला लय बरं असतं ते. लाईफ टाईम रोज तुला आपल्याकडून 1 टीन फ्री. आता काही नाही होणार अभ्या, झालं गेला, संपला तू. अकॅडमी तर होणार दौलत, मी बी तुझ्या नाकावर किती शोधून. जब बात ना भाई कॉन्फिडेंस, इस बात पे लाडू तू बनता है. चल आई लव यू ना डार्लिंग. थांब थांब ना भाई. पण माफ करा. लते काय झालं ग बाई? गप गप काय शशी? काही नाही. काही नाही कसं? सांग ना काय झालं. अगं ते विधी सुरू होते ना म्हणून. हे मी आली असते ना वेळेत तर किती बरं झालं असतं. असं जाऊ मी. असं काय करतो अभ्या? ऐकलं ना तुमचं, केलं ना लग्न. हे असं उपकार केल्यासारखं बोलू नका. करायचं नव्हतंच मला, केलं ना मी. बापूंचा जीव तुमचा शब्द दोन्ही राखलाय. आता काही अपेक्षा करू नका माझ्याकडनं. माझी शपथ आहे तुला, जाऊ नको, थांब. ते शेवटचा, यापुढं तुझी शपथ जुमानणार नाही मी. लय झालं आता. जे झालं आणि कशा परिस्थितीत झालं हे तुला माहिती आहेच. फक्त यापुढे जे काही होईल त्याला सामोरं जायची मला शक्ती दे. अभिनम्यूकडनं ना ही अपेक्षाच नव्हती माझी. फार जीवा भावाचा मित्र समजत होतो त्याला. अहो मित्र असतात ना ते मित्राचं घर तोडतात, पण याने माझं सगळं जुळायच्या आत माझं घरच तोडून टाकलं. माझा केसानं गळा कापलाय त्यानं, माझा केसानं गळा कापलाय. सज्जनराव उगाच गळे काढू नका. नावाला केलं त्याने हे लग्न. नावाला केलंय लग्न? अहो ते बापूंची तब्येत आणि लतीची बदनामी होऊ नये ना फक्त म्हणून. अहो पण काय अर्थ आहे का अशा लग्नाला?
अर्थ नाही ते या लग्नाला, बिलकुलच अर्थ नाहीये. हे लग्न टिकणार नाही. टिकणार नाही. आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहेच तुझ्या डोक्यावर. संसारात कुठं बी कमी पडू नको. दारी आलेला कुणी बी माणूस उपाशी नाही गेला पाहिजे. सांभाळ घराला. लक्ष्मी हो घराची, आणि येळ पडली तर दुर्गा बी हो. अगं लग्न म्हणजे पवित्र गाठ असते सोबतीची. एका जन्मात नाही संपत ते, 7 जन्म सोबत राहते. म्हणजे खरंच अर्थ नाही का या लग्नाला? पण सांगितलं कुणी तुम्हाला? अभ्यानी. अभ्या हा, स्वतः बोलला मला. स्वतःच्या तोंडाने बोलला का? नाही, मग काय तुमच्या तोंडाने बोलणारे वय. तुम्ही ना लगेच चिडतो बघ कामिनी ताई. सज्जनराव, मेन पॉइंट वरती फोकस करावं तुम्ही. काय सांगते ते ऐका. हे बघा, 100% हे लग्न टिकणार नाहीये. ओ स्वर्गातून वड जरी खाली आला ना, तरी सुद्धा हे लग्न टिकायचं नाही. नक्की टिकणार नाहीये ना? म्हणजे अजून स्कोप आहे ना मला? 1,00,000%. आणि कामिनीचा एक डायलॉग लक्षात ठेवायचं बर का. ओप्स, कधी बी सोडायचं नाही. हा बरोबर बोलते तुम्ही. लतिका फक्त माझी आहे आणि अभ्या फक्त माझा. डील का? हे काय नवीन? मी परस्त्रीला स्पर्श करणार नाहीये. मी लतिकाच आहे ना फक्त. पुढचे 7 जन्म, त्याच्या पुढचे पण 7 जन्म मी फक्त तिचाच राहणार आहे. सुरे, सगळं ठेवलं ना बाई नीट? काही राहायला नको बाई. काही राहिलं तरी देऊ की पाठवून नंतर. काय ग, कुठं एवढी लांब चाललीये? शेजारीच तर चाललीये. हा, आणि तिला पाहिजे तेव्हा ती येऊ शकते माहेरी, आणि पाहिजे तेव्हा जाऊ शकते. काय ते आय, रोज तुळशीला पाणी घाल. सुकू देऊ नको. नाही सुकू देणार. बापू, वेळेवर औषधं घ्या. काळजी घ्या तुमची. लते, बाप म्हणून मी जर कुठं कमी पडलो असेल तर? बापू असं का म्हणताय? माझ्या हाताला साधं खरचटलं तरी टचकन पाणी यायचं डोळ्यात तुमच्या. आता दगदग नका करू. हं? रोज रात्री मला घोडाची वाटी. देईल की मी. आता कुठं लांब जाते का? इथंच तर आहे. तू आता तुझं पाय, तुझं घर, तुझी माणसं, तुझा संसार. तुम्ही काळजी घ्या स्वतःची.
भिंत ओलांडून चाललीस बाळे, पण या घरातल्या कान्याकोपऱ्याला तुझी सवय आहे बघ. संसाराचा गाडा रेटणं म्हणजे सोपी गोष्ट नसती. हा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझी आई मला सांगायची, सासरी गेलं ना का बाईचं सुख दुप्पट होतं ग. मायेची माणसं वाढतात ना, 2 आई, 2 वडील, भाऊ बहिणी, सगळ्यांना मायेनं जिंकून घे, सुखाचा संसार कर. अफसरले चला की म्हणव लवकर, किती रडारड लावली नुसती. ग बस, तू तर घरापर्यंत येऊस तर बोकाड पसरलो होता. माझं माहेर कुठं आहे, किती लांब आहे, तर कुठं आहे, इथं हाकेच्या अंतरावर. असू दे, असतं एकेकाचं नशीब. नशीब ना तुमच्या भावाचं बघा कसं उजाडलंय. हे मे, तू काय करू लागली इकडं? जाय तू जाय, गृहप्रवेशाची तयारी कर, जाय. मापट बिपट ठेवावं ग, जाय पण. जय श्री, दही साखर दे नवरा नवरीच्या हातावर. अरे बाबा, पाठवणी करताना हातावर दही साखर द्यायचं असतं, रीत असती तशी. घे अभ्या, रीत आहे ना. थोडंच द्या मामी, थेंबर. आहो द्या, काय नाही होत. बापू, तू बोलवलं काय बँड? नाही, मला वाटलं तू मागवलाय. असं कसं? बँड वाजायला लागला, निघाली वाटतं त्यांची वरा. निघाली ढोली. चल, अजून सगळीच तयारी करायची बाकी. चल चल. अरे हॅलो ना पब्लिक. बापू, वरात निघाली पाहिजे ना. नवरा नवरीची वरात काढून मस्तपैकी गावातून फुल घाट. बरोबर आहे, नाही बरोबर आहे ना. मी नाही येणार गावात.
बरं चल गावात राहिलं इथं तुझ्या घरापर्यंत येशील का नाही? आप्पा काय आलं आबा मला काय म्हणले का म्हणे गावची पोरे आपल्या 4 व्हीलर मधून काढा म्हणले वारात. पण मी म्हणलं नाही का थोडं काहीतरी क्रिएटिव्ह असलं पाहिजे निघाव्या म्हणून मग हे असं केलेलं आहे. चल ना यार ए बाई इथं तुझ्या घरापर्यंत चल. मी जाईन पायी. सांगितलं ना वरात बिरत नको काही. एवढी सायकल आणली तयारी केली बसा आता. आबांचा अपमान करणार का? मला माहिती आहे तू मजा घेण्यासाठी मुद्दाम करतोय. मजा घेण्यासाठी करतोय नको करू. अरे मजा कायची त्यात लग्न आहे ना भाई तुझं. स्माइल 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 बॉय. शेड बसा ना. हो शेड बसा. जब बात ना भाई जब बात ना भाई. एक लिमिट. बसा बसा 1 मिनिट बसा. बसा अंगाशी. ओ नवरी बाई अहो बसा डबल शीट. नवरी बाई नवरी बाई या ना. अहो नवरी वाट पाहू राहिली तिकडं या ना. अहो या लवकर वेळ नका लो. शाबास तुला नको या ना. बसा. नाही मला सवय नाही. अरे बाप सवय करून घ्यावी लागेल ना. बसा ना तुम्ही ट्राय तरी करा. नाही नको. लते बस. मामी मी कधी बसले नाही. अगं बस बस अबे आहे ना. तोल त्याला सांभाळायचं आहे. तू फक्त त्याला धरून बैस. लाखात बोलला आप्पा. बसा. हळू जमन. कॅरेज पुरत नाही काय. लते बस बाळा. त्याला धर आणि बस. अहो मामी मी पडन ना. अगं असं धर आणि बस. माझा आब्या नाही पडू द्यायचा तुला. तू बस. अगं बॉडी फिट आहे त्याची. खांद्याला धर आणि बस. अगं एकाचा तोल जात असेल तर दुसऱ्याने सावरायचं सांभाळायचं. असाच होतो बाई संसार. हो राजाला राणी भेटल सुकले अभ्या कोड सुटल
रेशमी धाग्यांची कहाणी दोघांची. नका काळजी करू वहिनी, त्यांच्या संसाराची गाडी अशीच जोरात पुढे जाईल. काळजी करू नको बापू, तुझी लेक आमच्या घरात सुखानं नांदणार आहे. मी ने अग काय हे तिथे सॉरी बर का, चुकून झालं. चुकून नाही, बरोबरच झाले. तुला कळतंय का, म्हणजे त्याच्या मनात पण या घराचं माप तूच ओलांडायला हवी होतीस. पण खरंच तुझ्या बी मनात हेच आहे. थँक्यू दीदी. तुला एक सांगू का, काय? हे जे काही झालं ना, मला लई भारी वाटतंय बघ. मला पण बघ 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 बघ, अंगावर काटाच आला माझ्या. अगं बाई खरंच भारी भारी. चल आवर आता, येतीलच सगळे. कामिनी आवरत नसते, कामिनी नुसती वावरते. गो बाई मिले, तुला लयच फनी आहेस बरं का. बाई बाई बाई, झाला माझा गृहप्रवेश. बाई, माझी धाकटी जाऊ गं. हे काय कुणी केलं हे? ते माझी चुकून लात लागली. काय बाई, तरी एक काम धड होईना तुझ्याकडनं. नवरी यायच्यात कसं काय मापट पडलं ग खाली? ते मी ठेवलं होतं आणि आवर आता, बोलण्यात वेळ नको घालू. चल आवर, नवरी कुठल्या क्षणी दारात येईल माहिती का तुला? आणि ओ ब्युटी क्वीन, कुणाला मला म्हणालात का ते बाई? तूच जाय आणि आरतीचं ताट तयार कर. जाय अगं जाय, न हात पाय हलवायचे थोडे. मला ना एक अर्जंट कॉल येणार आहे आता. आलीच. एक्सक्यूज. बहिणीच्या जीवात चाललंय सगळं. चल आवर 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 लवकर. हेमे, अभि आणि लतीचा जोडा किती सुंदर दिसत होता नाही? सुंदर